कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रेक्षकांना मला इथे सांगायचं की संस्कृतीची तब्येत खूप बरी नाहीये. तिने खूप औषधं घेतली आहेत आणि एवढी औषधं घेऊन आज ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी इथे उभी आहे. मला असं वाटतं तिचं कौतुक झालं पाहिजे. बरं मला सांग, तुला कोण टफ कॉम्पिटिटर वाटतं यांच्यापैकी? ते असं म्हणतात ना की आयुष्यात सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन तुमची स्वतःसोबत असली पाहिजे. बरोबर. तर माझ्यानंतर या कॉम्पिटिशनमध्ये मला जी स्ट्रॉंग वाटते ती आहे आपली रमशा. वा, रमशा सगळ्यांचे टफ कॉम्पिटिटर आहे थोडक्यात, नाही का? तिचं म्हणजे काय म्हणतात, गावकऱ्यांना जेवढं तिच्यावरती प्रेम आलं नाही, आय थिंक आमच्या वाड्यातल्या मुलीला पण तेवढंच तिच्याशी अटॅचमेंट झालं की अरे यार ही पोरगी कशी हर मोहीममध्ये, म्हणजे तिला काही येऊ दे कसंही येऊ दे, तिच्यामुळे आम्हाला थोडंफार असं इन्स्पिरेशन भेटतं की अरे यार अगर रमशा कर सकती है तो हम कर ही सकते हैं यार, असं होऊन जातं. क्या बात आहे, क्या बात आहे. ही अशा गोष्टी असतात आपल्या स्पर्धकाबद्दल, या मोकळ्या मनाने मान्य केल्या पाहिजेत आपण, आणि तू ती मान्य केलीस. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संस्कृती आणि रमशासाठी. संस्कृती, तुला खूप खूप शुभेच्छा. काळजी घे आणि टेन्शन घेऊ नकोस, लवकर बरी होशील. नक्कीच उद्यापर्यंत मी बरी होणार आणि आपली गावातली जी ससा आहे ती तुम्हाला दिसणारच स्टेज ससा उड्या मारताना दिसेल उद्या तुम्हाला. उड्या मारताना. वा, ताई, तुम्हाला कोणती मुलगी आहे आपल्या याच्यातली सगळ्यात आवडती? रमशान. माझ्या मते रसिका. रसिका. रसिका का म्हणून का का काय मला माहिती प्रत्येक आहे, मोहीम- यांना चहा पाजलाय तिने. आम्हाला चहा पाजला. तुम्हाला कोण वाटतंय? ती चायवाली बसल्या ना, कुठली? ती चायवाले. चहावाली. हा हा हा, का म्हणून, कशामुळे? कसं सांगू आता. ऐका ना दाद्या, मी कार्यक्रमासाठी विचारतो, तुम्हाला लाज लाजायला लागला. या इकडे या तुम्ही बरं. तशा सगळ्याच मुली एकदम छान सगळ्याच मोहीम केल्या त्यांनी. आम्ही पहिल्यापासून त्यांना बघितलं. ज्या वेळेला आल्या ना त्यावेळेला वेगळ्या होत्या आणि आता त्या आम्हाला आमच्यासारख्याच वाटतात. वा, आणि आमच्या गावातल्या गावातल्या शहरात गेल्या गेल्या होत्या. त्या पण एकदम त्यांचं बोलणं चेंज झालं. हो ना. तुम्हाला काय वाटतं, मुलींचा कुठला झालेला बदल तुम्हाला खूप जास्त आवडला? ज्या वेळेला आल्या होत्या ना खूप ऍटिट्यूड होता त्यांना. अगदी खरं बोलणार, जे बोलणार ते खरं बरोबर आहे, बोलणार. खरंच बोलायचं. जेव्हा बोलणार तेव्हाच कळणार. वा. आणि त्या आल्या ना तेव्हा खूप ऍटिट्यूड होता, पण आता आपण बघितलं ना तर लगेच स्माइल देणार. हा फरक झालाय. वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.